नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ की आता 15 ऑगस्ट नंतर सोयाबीनच्या पिकामध्ये 100% करायला पाहिजे बुरशीनाशकाचा वापर। ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट आहे। हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आहे की आता 15 ऑगस्ट नंतर सोयाबीनच्या पिकामध्ये 100% करायला पाहिजे बुरशीनाशकाचा वापर। पण 15 ऑगस्ट नंतर जर आपण सोयाबीनच्या पिकामध्ये बुरशीनाशकाचा वापर केला तर आपल्याला कशा पद्धतीने होणार फायदा, या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर हा व्हिडिओ आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ की आता 15 ऑगस्ट नंतर सोयाबीनच्या पिकामध्ये 100% करायला पाहिजे बुरशीनाशकाचा वापर। पण 15 ऑगस्ट नंतर सोयाबीनच्या पिकामध्ये बुरशीनाशकाचा वापर का करावा आणि 15 ऑगस्ट नंतर सोयाबीनच्या पिकामध्ये जर आम्ही बुरशीनाशकाचा वापर केला तर आमचा फायदा कशा पद्धतीने होणार, या प्रश्नाचं घेऊयात उत्तर। तर बघा मित्रांनो, 15 ऑगस्ट ही तारीख म्हणजे आपल्या सोयाबीनच्या पिकाला 60 दिवस झालेली आहेत आणि ज्यावेळेस सोयाबीनचं पीक हे 60 दिवसाच्या वर जाते त्यावेळेस संपूर्णतः पिकाला फुले लागलेली असतात आणि तिथून पुढे या फुलांचं परावर्तन शेंगात होत असते। आणि लक्षात ठेवा मित्रांनो, 15 ऑगस्ट पासून पुढे पावसाचा जोर जेव्हा वाढतो तो पाऊस मित्रांनो मोठ्या प्रमाणात कोसळत असतो। म्हणजे लक्षात आलं का तुमच्या की 15 ऑगस्ट नंतर जो पाऊस पडत असतो हा पाऊस मोठ्या प्रमाणात पडतो आणि यामुळे जर हा पाऊस 2-3 दिवस कंटिन्यूअस पडला तर आपल्या जमिनीमध्ये असणारं पाण्याचं प्रमाण वाढते आणि या असणाऱ्या ओलीमुळे आपल्या पिकाची जी असणारी मुळी आहे ती त्या ठिकाणी नासण्याची भीती असते। या मुळीला कुठेतरी बुरशी लागण्याची भीती असते। परंतु जर आपण 15 ऑगस्ट नंतर तात्काळ सोयाबीनच्या पिकामध्ये बुरशीनाशकाचा वापर केला तर आपल्या सोयाबीनच्या पिकामध्ये भविष्यात कितीही पाऊस पडला तरी देखील त्या पिकाला कसल्याही प्रकारची अडचण होणार नाही आणि आपल्या सोयाबीनच्या पिकाला अजिबात बुरशी लागणार नाही। आणि बुरशी नाही लागली म्हणजे आपलं पीक टवटवीत आणि तंदुरुस्त राहणार आणि यामुळे आपल्या पिकाला जास्तीत जास्त ज्या शेंगा लागल्यात त्या शेंगा मित्रांनो पोकणार आणि त्यामुळे मित्रांनो आपल्याला विक्रमी उत्पादन मिळवण्याचा मार्ग होणार मोकळा। म्हणजे ज्यांना सोयाबीनचं एकरी 20 क्विंटल उत्पादन मिळवायचं आहे त्यांनी 15 ऑगस्ट नंतर सोयाबीनच्या पिकामध्ये 100% बुरशीनाशकाचा वापर करायला पाहिजे। आपण साफ या बुरशीनाशकाचा वापर 15 लिटर पंपामध्ये 30 ग्रॅम घेऊन करू शकतात। जर यापेक्षा दुसरं तुम्हाला कोणतं बुरशीनाशक वापरायचं असेल तर वापरू शकतात, काही बंधन नाही, पण चांगल्या कंपनीचं घ्यावं एवढीच आपणास या ठिकाणी विनंती। तर मित्रांनो, ही होती संपूर्ण माहिती की 15 ऑगस्ट नंतर सोयाबीनच्या पिकामध्ये आपल्याला 100% करायचा आहे बुरशीनाशकाचा वापर। त्यामागची कारणे व त्यामुळे होणारा फायदा आता समजून आपण घेतला आहे।
तर मित्रांनो, ही संपूर्ण माहिती, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये लिहून कळवा. हा व्हिडिओ आपल्याला मनापासून आवडला असेल तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा. जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला जरूर शेअर करा. सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार.